नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 10 मार्च 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे आणि सध्याला उजनी धरणातून पाणी किती संपलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोतच. पण तत्पूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की बोगद्याला पाणी सोडणार, कालव्याला पाणी सोडणार, कधी सोडणार आहेत, कसं सुटणार आहे. परंतु ही गोष्ट क्लिअर करतो की मध्यंतरी एका दैनिकाने एक सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची जी बातमी दिली होती, त्या बातमीमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की सोलापूर शहरासाठी सीना नदीतून पाणी येणार आणि सीना नदीकाठचा वीज पुरवठा बंद करणार. खरं म्हणलं तर तिथं सीनाऐवजी भीमा पाहिजे होतं, परंतु त्या बातमीमध्ये सविस्तरपणे सीना नदीकाठच्या गावांची यादी, बंधाऱ्यांची नावं आणि त्या ठिकाणचं लाईट पुरवठा कधी बंद होणार एवढी सविस्तर माहिती दिल्यामुळं बोगदा किंवा सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु ती आशा म्हणजे एक स्वप्नच राहणार आहे, कारण बोगद्यातून पाणी सोडण्याची परिस्थिती आता सध्याला उजनी धरणाची नाही. कारण बोगद्याची बेड पातळी ही -18% बोगद्यामधून पाणी येऊ शकतं, परंतु आता बोगद्याच्या तोंडाला पाणी सध्याला उजनीचं येऊ शकत नाही, येत नाही. त्यामुळं बोगद्यातून पाणी सुटणं अशक्य आहे, शक्य नाही. जोपर्यंत आता आपलं उजनी धरण पावसाळ्यामध्ये 30% प्लस 30%च्या पुढे जाईल त्यावेळेसच बोगदा आणि कॅनलमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते किंवा सोडता येतं. कारण आणि त्यातच परत कॅनलमधूनही पाणी सोडणार अशा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरलेल्या चर्चा होत आहेत. 20 दिवसाची पाळी देणार, 21 दिवसाची पाळी देणार, 15 दिवसाची पाळी देणार. परंतु तशीही शक्यता धुसरच आहे. कारण आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपासून नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 6 TMC म्हणजेच जवळपास 12 ते 13% पाणी आपलं एका पाळीत सोलापूर शहरासाठी सोडण्यात येणार आहे. आणि आजची परिस्थिती बघितली आणि ते पाणी जर संपलेल्याची बेरीज केली, -30-31% पर्यंत उजनी धरण एका पाळीत जाणार आहे. म्हणजेच कालव्यातूनही पाणी सोडण्याची शक्यता नाही, कारण -29 पर्यंत कालव्यातून पाणी सोडता येतं. तर अशा काही अफवा पसरू नका, शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळू नका. कुणीही कुणाला अशा अफवा पसरू नका. शेतकऱ्याला आता पाणी कॅनलमधून किंवा बोगद्यामधून मिळणार नाही. तर सध्याला आज सकाळची जी स्थिती आहे त्यावरून एकूण पाणी पातळी 489.510 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1523.33 दशलक्ष घनमीटर अर्थात 53.79 TMC. उजनीत जरी पाणी साठा 53 TMC दिसत असला तो अतिशय कमी आहे, कारण त्यामध्ये गाळ आणि वाळूचं सहित त्याची TMCचं रूपांतर झालेलं आहे. त्यामुळं पाणी 20 ते 25 TMC आसपास असण्याची शक्यता आहे. तर एकूण पाणीसाठ्यामधून म्हणजे उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहेच, तर मायनस पाणीसाठा हा सध्याला -279.48 दशलक्ष घनमीटर अर्थात 9.87 TMC. म्हणजेच मायनस पातळीतून 10 TMC पाणी संपलेलं आहे. टक्केवारी बघितली तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची टक्केवारी ही -18.42% एवढीपर्यंत खाली गेली आहे. बाष्पीभवनाचाही वेग वाढलेला आहे. बाष्पीभवनातून पाणी कमी होणार आहेच. त्यामुळे आता 18.42% पाणी उजनीचं मायनसमध्ये गेलेलं आहे. आणि आता नदीत ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल त्यावेळेस किमान 12 ते 13% पाणी कमी होणार आहे. म्हणजेच नदीत पाणी बंद करण्याच्या वेळेस उजनी धरणाची स्थिती ही -31च्या पुढे गेलेली असेल. म्हणजेच कालव्याच्या बेडपातळी जे पाणी आहे सध्याला 1 ते 1.5 मीटरपर्यंत पाणी आहे, ते पाणीसुद्धा संपणार आहे, संपवलं जाणार आहे. त्यामुळं कालव्यातूनही पाणी सोडण्याची शक्यता नाही. जोपर्यंत आता पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या कालव्याद्वारे किंवा बोगद्याद्वारे पाणी येणार नाही. याची सर्वांनी खरं तर दखल घेण्याची गरज आहे. उगीच आशा बाळगण्यात काय अर्थ नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही शेअर करा. तर अशाच उजनीच्या सर्व माहितीसाठी
बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद.